कृषी साहित्य घोटाळा उघड करण्यासाठी आपण ऑनलाईन ऑर्डर दिली, मात्र घरी येण्याआधीच पार्सल रिटर्न पाठवण्यात आलं असा आरोप दमानी यांनी धनंजय मुंडेंवर केलाय। नेमकं काय प्रकरण आहे पाहूयात। हा धनंजय मुंडे यांचा स्कॅम आहे आणि मोठा स्कॅम आहे। धनंजय मुंडे कुठपर्यंत पोहोचू शकतो आणि एक ऑर्डर देखील कंपनीला सांगून कशी थांबवू शकतो। धनंजय मुंडेंचा कृषी साहित्य घोटाळा उघड होऊ नये म्हणून माझी ऑनलाईन ऑर्डर थांबवली असा गंभीर आरोप दमानी यांनी केलाय। गेल्या सरकारमध्ये कृषी मंत्री असताना मुंडेंनी कृषी साहित्य खरेदीमध्ये 275 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप दमानी यांचा आहे। मुंडे कृषी मंत्री असताना नॅनो युरियाची 92 रुपयांची बाटली 220 रुपयांना विकत घेतल्याचा आरोप दमानी यांचा आहे। ऑनलाईन 92 रुपयांनाच नॅनो युरियाची बॉटल मिळत असल्यानं ॲग्रीबेगरी नावाच्या वेबसाईटवरून आपण ऑनलाईन खरेदी केली। रविवारी दुपारी 12 वाजता नॅनो युरियाच्या बॉटलची डिलिव्हरी होणार होती, पण अचानक रिटर्न गेली असं दमानी यांचं म्हणणं आहे। इफ्को कंपनीनं ऑर्डर थांबवली आणि त्याचं कारण सांगू शकत नाही हे कंपनीकडून सांगण्यात आल्याचा दावा दमानी यांचा आहे। आणि हे सर्व घोटाळा उघड होऊ नयेत म्हणून धनंजय मुंडेंचंच कारस्थान असल्याचा आरोप दमानी यांचा आहे। 12 वाजता दुपारी माझ्या घरी पोहोचणार होतं, अचानकपणे ते रिटर्न गेलं म्हणून मला कळल्याबरोबर मी त्यांना मेसेज पाठवला की हे रिटर्न का झालं। तर तेव्हा मला सांगण्यात आलं की आज संडे आहे, आज कोणी मिळणार नाहीये, तर तुम्हाला उद्या आम्ही सांगतो की ते का रिटर्न गेलं। त्यांनी मला आता कॉल केला आणि कॉलवर धडधडीतपणे मला सांगण्यात आलं की इफ्को कंपनीने हे थांबवलंय आणि त्यांचा डेटा जो त्यांनी जे सांगितलंय ते आम्ही तुम्हाला लीक करू शकत नाही। म्हणजे आता हे खात्रीने मी सांगू शकते की हा धनंजय मुंडे यांचा स्कॅम आहे आणि मोठा स्कॅम आहे, शेतकऱ्यांना बुडवण्यासाठीचा स्कॅम आहे। दमानी यांच्या आरोपांनंतर धनंजय मुंडेंच्या कार्यालयानं स्पष्टीकरण दिलंय। कोणत्याही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मला इफ्कोची उत्पादनं विकण्याचा अधिकारच नाही। हे प्लॅटफॉर्म खरेदीदारांना फसवतात, गैरवाजवी किंमत आकारतात आणि रद्द झालेली उत्पादनं विकतात, म्हणजेच ऑनलाईन विक्रीलाच बंदी आहे। मग दमानी यांना ऑनलाईन खतं कशी मिळतील हे सांगण्याचा प्रयत्न झालाय। इफ्को कडनं हे थांबवून मला डिलिव्हरी न येऊन देणं आणि याचा सगळा डिटेल्स आहेत माझ्याकडे, इनवॉइसची कॉपी आहे, पेमेंटचे डिटेल्स आहेत, ट्रॅकिंगचे डिटेल्स आहेत, कुठून कुठपर्यंत गेली ते सगळे डिटेल्स मी आता माध्यमांना शेअर करते। आणि आता अजित पवारांनी याची चौकशी करा। तर मला असं वाटतं अजित पवार हे आणि एक उदाहरण घ्या, तुम्ही ते पूर्ण स्कॅमचे डिटेल्स घ्या, चौकशी लावा, नाहीतर हे खरंच फार मोठं होणार आहे। आणि हे जे सांगून त्या वेबसाईटला सांगून तुम्ही हे जे थांबवलेत पण त्याच्या आधीचे इनफ डिटेल्स आहेत माझ्याकडे आणि हे सगळं आता बाहेर येणार आहे। अंजली दमानी यांनी ज्यावेळेस ऑनलाईन फोन लावला आणि पत्रकारांना एक नाटक दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते नाटक आणि ढोंग त्यांचं उघडं पडलं। उलटा चोर कोतवाल को डाटे। परंतु एक मात्र नक्की मला हे म्हणायचंय की मग जी गोष्ट जर ऑनलाईन स्वतः दमानियाला मिळू शकत नाही तर माझ्या सामान्य घाम घालणाऱ्या छोट्या कष्टकऱ्यांना, शेतकऱ्यांना, अल्पभूधारक शेतकऱ्यांना कसं मिळेल। यांचं पितळ फुटलेलं आहे, त्यांचं पितळ उघडं पडलेलं आहे। त्यांच्या पर्दे के पीछे कौन है भाई, पर्दे के पीछे क्या है भाई। आता जे पर्दे के पीछे वाले आहेत ना त्यांना अंजली दमानी यांनी जाऊन विचारावं, ज्यांनी अंजली दमानी यांना हे पुरवलेलं होतं की ऑनलाईन मध्ये स्वस्त मिळतंय। स्वस्त नाही, फसवणूक मिळते ऑनलाईन मध्ये। इफ्को म्हणजे इंडियन फार्मर फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह, शेतकऱ्यांना खतं पुरवणारी कंपनी। 220 नाही तर 92 रुपयांनाच नॅनो युरियाची बॉटल मिळते हे सिद्ध होऊ नये म्हणून याच इफ्कोला सांगून नॅनो युरियाची ऑर्डर थांबवल्याचं दमानी यांचं म्हणणं आहे। पण ऑनलाईन विक्रीचे अधिकारच नाही हे धनंजय मुंडेंच्या कार्यालयानं सांगितलंय। तर कृषी साहित्य घोटाळ्याकडे सुरेश धसांनीही मोर्चा वळवलाय। 4500 पानी अहवाल आपल्याकडे असून तो घोटाळा बाहेर काढणार असा इशारा धसांनीही दिलाय। जो काही घोटाळा दमानी यांनीच काढला त्याचे पूर्ण डॉक्युमेंट मी काल म्हणजे काल नाही परवा येताना घेऊन आलो। जवळपास 4500 पानी अहवाल माझ्या हाती आलाय, त्याच्यावरती नीटनाटका अभ्यास करतो आणि त्याच्यावरती बोलतो। एक ऑर्डर रोखली तरी काही फरक पडत नाही, अनेक पुरावे आहेत असं म्हणत दमानी यांनी इरादे स्पष्ट केले। आणि आता दमानी यांनी बाहेर काढलेल्या घोटाळ्यावर मीही बोलणार असं म्हणत सुरेश धसांनी सुद्धा उडी घेतली आहे।
त्यामुळे धसांच्या हाती कोणती माहिती लागली हे बघू. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.